श्रीहरी जगतपिता दूर करीतो व्यथा, ऐका सत्यनारायणाची ही कथा। नमस्कार, जैतू जैतू इंदुराष्ट्रम या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकत आहोत सत्यनारायणाची कथा। या कथेमध्ये आज या व्हिडिओमध्ये आपण पाहूया अध्याय 3। सूत सांगतात, ऋषी हो, याविषयी आणखी एक कथा सांगतो, ती ऐका। पूर्वी या पृथ्वीवर उल्कामुख नावाचा एक सार्वभौम राजा होता। तो राजा जितेंद्रिय आणि सत्य बोलणारा, भक्तिमान आणि बुद्धिमानही होता। तो देवळात जाऊन प्रत्येक दिवशी ब्राह्मणांना द्रव्य देऊन संतुष्ट करत असे। त्याची भार्या पतिव्रता, सुंदर वदना आणि अत्यंत रूपवान होती। एके दिवशी तो राजा स्त्रीसह नदीच्या तीरावर सत्यनारायणाचे पूजन करत होता। त्यावेळी साधू आणि व्यापारासाठी पुष्कळ द्रव्य घेऊन राजा पूजन करत होता त्या ठिकाणी आला आणि नौका नदीच्या तीरावर उभी करून राजाच्या जवळ आला। व्रत करणाऱ्या राजाला पाहून अत्यंत विनयाने विचारू लागला। साधुवानी म्हणाला, हे राजा, भक्तियुक्त अंतःकरणाने हे तुम्ही काय करत आहात ते सविस्तर मला सांगा, माझी ऐकण्याची इच्छा आहे। राजा म्हणाला, हे साधो, पुत्र, धन इत्यादी प्राप्त व्हावे या हेतूने अतुल तेजस्वी सर्व मनोरथ पूर्ण करणाऱ्या सत्यनारायण विष्णूचे पूजनात्मक व्रत मी माझ्या बांधवांसहित करत आहे। राजाचे हे वाक्य ऐकून अत्यंत आदराने साधुवानी म्हणाला, महाराज, आपण हे व्रत विस्तार करून मला सांगा। जसे सांगाल तसे मी करीन। मला पण संतती नाही, ती या व्रतामुळे नक्की होईल। असे बोलून व्यापारासाठी अन्य गावी न जाता आनंदाने साधुवानी घरी परत आला। त्याने संतती देणारे हे व्रत आपल्या भार्येला सांगितले। ज्यावेळी मला संतती होईल त्यावेळी मी सत्यनारायणाचे व्रत करीन असा नवस पण त्याने केला। अशा प्रकारचे व्रत शीलवान साधुवाण्याने आपल्या लीलावती नावाच्या भार्येला सांगितले। नंतर धार्मिक व पतिव्रता अशी त्याची लीलावती नावाची भार्या आनंदी अंतःकरणाने पतीची सेवा करत होती। सत्यनारायणाच्या कृपाप्रसादाने गर्भवती झाली। नंतर तिला 10वा महिना सुरू होताच एक कन्यारत्न प्राप्त झाले। ती कन्या शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे प्रत्येक दिवशी वाढू लागली, म्हणूनच तिचे नाव कलावती असे ठेवले। नंतर काही दिवसांनी त्या लीलावतीने साधुवाण्याला गोडवाणीने प्रश्न विचारला, महाराज, पूर्वी नवस केलेले सत्यनारायणाचे व्रत आपण का करत नाही? असा तिचा प्रश्न ऐकून साधुवाणी म्हणाला, हे प्रिये, कलावतीच्या लग्नाच्या वेळी हे सत्यनारायणाचे व्रत मी करीन। अशा प्रकारे भार्येचे समाधान करून व्यापारासाठी साधुवाणी दुसऱ्या गावाला निघून गेला। त्याची कन्या कलावती गुणांनी व वयाने मोठी होऊ लागली। साधुवाण्याने आपली मुलगी लग्नाला योग्य झालेली आहे असे पाहून मित्रमंडळींबरोबर विचार केला आणि लगेच उत्तम वर शोधण्यासाठी एका दूताला आज्ञा केली। तो दूत आज्ञेप्रमाणे वर शोधण्यासाठी कांचन नावाच्या नगराला आला। नंतर तो दूत एका वाण्याच्या मुलाला घेऊन परत आला। त्यावेळी सर्व गुण संपन्न आणि सुंदर अशा वाण्याच्या मुलाला पाहून त्या साधुवाण्याने आपल्या जाती बांधवासह आनंदी अंतःकरणाने त्या वैश्यपुत्राला विधियुक्त कन्यादान केले। त्या विवाहाचे वेळी दुर्दैवाने पूर्वी नवस केलेले सत्यनारायणाचे व्रत करण्यास तो विसरला। त्यामुळे भगवान त्याच्यावर रागावले। नंतर तो व्यापारात चतुर असणारा साधुवानी कालाच्या प्रेरणेप्रमाणे व्यापारासाठी जावयासह निघून गेला आणि सिंधू नदीच्या जवळ असणाऱ्या रम्य अशा रत्नसारपुरामध्ये जाऊन आपल्या श्रीमान जावयासह तो साधुवानी व्यापार करू लागला। ते दोघे चंद्रकेतूच्या नगरात व्यापार करत असता काही काल उत्तम गेला। इतक्यातच सत्यनारायण प्रभूंनी हा वाणी आपल्या सत्यनारायण पूजनाच्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झाला आहे, म्हणून याला भयंकर दुःख प्राप्त हो असा शाप दिला। शाप दिल्यानंतर थोड्याच दिवसात चंद्रकेतूच्या राजवाड्यात चोरी झाली। तो चोर चोरलेले द्रव्य घेऊन साधुवानी ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आला। आपल्या मागून राजदूत येत आहेत असे पाहून तो चोर घाबरला आणि चोरलेले द्रव्य साधुवाण्याच्या दाराजवळ टाकून तो चोर पळून गेला।
इतक्यात ते राजदूत सज्जन साधू आणि ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आले आणि त्यांनी चोरीस गेलेले राजद्रव्य त्या ठिकाणी पाहिले आणि हेच ते चोर आहेत असे समजून त्या दोघांस बांधले आणि आनंदाने धावत धावत त्या दोघांना आपणासमोर आणले आहेत. आज्ञा करावी. राजाने विशेष विचार न करताच त्यांना बंदीशाळेत टाकण्याची आज्ञा केली आणि लगेच राजदूतांनी त्या दोघांना बेड्या घालून किल्ल्यातील कारागृहात टाकले. त्यावेळी आम्ही चोर नाही असे म्हणत होते, परंतु सत्यदेवाच्या मायेमुळे त्यांचे बोलणे कोणीच ऐकले नाही. उलट साधुवाण्यानेच सर्व द्रव्य जप्त केले. सत्यनारायणाच्या शापामुळे साधुवाण्याच्या भार्येला फार दुःख झाले. त्यांच्या घरातील सर्व द्रव्य चोरांनी चोरले. तेव्हापासून मानसिक दुःख व रोग यांनी व्याप्त होऊन क्षुधा व तृषा यांनी दुःखी झालेली साधुवाण्याची भार्या प्रत्येक घरी भिक्षा मागण्यासाठी फिरू लागली. असेच एक दिवस ती कलावती भुकेने व्याकुळ झालेली अशी एका ब्राह्मणाच्या घरी गेली. त्या ठिकाणी तिने सत्यनारायणाचे पूजन चाललेले पाहिले आणि तेथे बसली. नंतर कथा ऐकून सत्यनारायण प्रभूची प्रार्थना केली आणि प्रसाद भक्षण करून आपल्या घरी गेली. त्यावेळी फार रात्र झाली होती. त्यामुळे आईने कलावतीस प्रेमाने असे विचारले की, हे मुली, तू इतकी रात्र होईपर्यंत कुठे होतीस? तुझ्या मनात काय विचार चालू आहे? ते ऐकून कलावती म्हणाली, आई, मी एका ब्राह्मणाच्या घरी सर्व इच्छा पूर्ण करणारे व्रत पाहिले. मुलीचे वाक्य ऐकून आनंदी झालेली साधुवाण्याची भार्या सत्यनारायणाचे व्रत करण्यास तयार झाली. त्या पतिव्रता असणाऱ्या साधुवाण्याच्या भार्येने आपला पती व जावई लवकर घरी येवोत असा संकल्प करून बांधव व इतर आप्तजन यासह सत्यनारायणाचे पूजन केले आणि हे भगवंता, माझ्या पतीचे व जावयाचे अपराध क्षमा करण्यास आपण समर्थ आहात अशी सत्यनारायणाची प्रार्थना केली. त्यावेळी भगवान सत्यनारायण या व्रताने संतुष्ट झाले. नंतर चंद्रकेतूच्या स्वप्नात जाऊन त्यांनी सांगितले, हे नृपश्रेष्ठा, तू जे 2 वाणी बंदीशाळेत टाकले आहेस ते सकाळी सोडून दे. तसेच हे राजा, तू जे त्यांचे धन घेतले आहेस ते त्यांना परत दे. असे जर तू न करशील तर धन, पुत्र व राज्य यासह तुझा नाश होईल. असे राजा स्वप्नात सांगून सत्यनारायण भगवान अदृश्य झाले. नंतर प्रातःकाळी राजाने सभेमध्ये बसून स्वजनांसह सर्वांना ते स्वप्न सांगितले आणि जे 2 वाणी आपण बंदीशाळेत टाकले आहेत त्यांना लवकर मुक्त करा अशी दूतांना आज्ञा केली. दूतांनी राजाच्या आज्ञेप्रमाणे साधुवाणी व त्याचा जावई या दोघांना बंधमुक्त करून राजाच्या समोर आणले आणि हात जोडून नम्रतेने म्हणाले, महाराज, आपल्या आज्ञेप्रमाणे बंदीशाळेतून मुक्त करून 2ही वैश्यपुत्र आणले आहेत. नंतर साधुवाणी व त्याचा जावई यांनी चंद्रकेतू राजाला नमस्कार केला. पूर्वीचा वृत्तांत आठवून शिक्षेच्या भीतीमुळे त्यांनी काहीच भाषण केले नाही. त्या दोघा वाण्यांना पाहून चंद्रकेतू राजा आदराने म्हणाला, वैश्य हो, तुमच्या दैवयोगाने तुम्हाला दुःख भोगावे लागले. आता भीती नाही असे बोलून त्यांच्या बेड्या काढून क्षौरकर्म व मंगल स्नान करवले. नंतर त्या दोघांना वस्त्र व अलंकार देऊन गौरव केला आणि नम्र भाषणाने त्यांना अत्यंत संतुष्ट केले. त्या वाण्याने जे द्रव्य घेतले ते दुप्पट त्यांना परत दिले आणि म्हणाला, हे साधो, आपण आपल्या घरी जा. नंतर त्या दोघांनी राजाला नमस्कार केला आणि म्हणाले, आम्ही आपल्या कृपेने घरी जातो. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील 3रा अध्याय समाप्त झाला. बंधू भगिनींनो, त्या साधुवाण्याचे पुढे काय झाले असेल, तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये अवश्य कळवा. तसेच यानंतरचा अध्याय ऐकण्यासाठी आपल्या जैतो जैतो हिंदू राष्ट्रम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनही प्रेस करा. त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येतील. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील अध्यायामध्ये.